चोखू डोकं जड जड वाटायला लाग. अरे इथं तर वाईटच येळ चालली हा हितेश भाऊ. बघत नाही सा, इथं फुलियाचं वेगळं नाटक, इथं करुणाचं वेगळं नाटक आणि आता या समद्यांच्या वरती भीमरावचं वेगळंच नाटक. भाऊ, मला काय वाटतंय, भीमच्या गोष्टीला तुम्ही नाटक नाही बोललासा तरच चांगला. कारण भीम मध्ये काहीतरी गोष्ट आहे. आता बघा, भीमच्या पेपरला नव्या विद्यार्थ्यांच्या प्रेरणेसाठी ठेवणार आहेत आणि ज्योतिबा फुलेंच्या संस्थेचे लोक त्याच्या सत्कारासाठी बी काय करत आहेत. अरे कायच नाही हाय, ऐकलं नाहीस? रमा काय बोलत होती? दिसभर काम शोधलं पण समध्याने नकार दिला. मी सांगितलं तुम्ही आता खूप शिकलेला हायसा म्हणून काम नाही देणार. आणि जर काही काम नाही मिळालं तर भीमराव काय करेल? पण महाराजांकडनं तर काम आलंच आहे ना. हा आलं आहे नोकराचं काम. एवढं समजा देऊन काय बोलला? हे काम 7 दिवसात पूर्ण करून परत दे. आता आमच्या जवळ लोक नाही काय येत, काय बोलतात ही चप्पल 3-4 दिवसात शिवून द्या. आणि जोखू तुझ्या जवळ जे लोक येतात ते काय बोलतात की हे कपडे घ्या आणि 4-5 दिवसात चांगले धुवून परत करा. बोलतात की नाही बोलत? बस हेच म्हटलं तर मग काय फरक पडला? ती शिकले सवरलेली आणि आम्ही अडाणी आहे का नाही? बरोबर बोलला हितेश भाऊ. अहो ही फक्त समजूत आहे. बघा 2-3 दिवसांमध्येच हे समजा संपणार. झालं तरच बरं आहे. वाह वाह वाह, काय बात आहे. म्हणजे किती चांगली कला मिळाली आहे तुम्हा लोकांनी. प्रत्येक आनंदात बी शोक शोधत असत्या. फुलिया, तुला तर ना प्रत्येक मुद्द्यात बोलायला लय आवडतं. मला काय आवड नाहीये तुझ्या आणि तुझ्या मित्रांच्या मध्ये बोलायची. बाकी ज्याची कापड जाळली हाय तो शोधत आहे तुला. मग मी बोलले, मी आज जाऊन सांगते. मग तू बघ तुझं काय करायचंय का नाही करायचंय. मला काय अहो हितेश भाऊ, इथं बसून काय बी होणार नाही. जे होईल ते बघू आपण. चला झोपायला जाऊ. चला भाऊ. ताई, काय झालं ते? आई सांग तुमची स्पर्धा होती का मग भांडण होतं? त्याचा का उपाय निघाला का? का मग त्यावर परत बोलणं झालं का? करुणा, मी अभि कुणा दुसरीवर प्रेम करू शकतो. मी दुसरं लग्न बी करू शकतो. तू माझ्यापासून लांब आणि लायकीत राहिली असती ना तर बरं झालं असतं. तर तू तर माझ्याशी भांडत बसली आणि आता वाकड्यात गेलीस आहेस. तर आता जात्यासारखं मी तुला चांगलीच फिरवल. रमा समजूत ठीक आहे आणि हे समजत तर असंच चालू असतं. बाळा दादा, मला असं कळालं की जेव्हा करुणा वहिनी तुझ्याकडे दूध घेऊन आल्या होत्या तेव्हा तू त्यांच्यासोबत खूप वेगळं वागलास. हे योग्य नाही केलंस तू. याला काय बोललो तर परत भाषण द्यायला लागेल. मग भांडण होईल. त्यापेक्षा बरं होईल याच्या संगत चांगलं बोलून ह्याला कप करतो. होय भीम, तू बरोबर बोलत आहेस. माझ्याकडनं चूक झाली. मी असं नाही करायला पाहिजे होतं. भागामध्ये मी जरा लईच बोललो. पुढच्या वेळेला मी ध्यानात ठेवेन. तू काळजी करू नकोस. मी समजा ठीक करेन. खरंच? होय. किती छान वाटतंय मला.
तू हे सर्व बोलतोयस, मी हा विचारच केला नव्हता की तू ह्या प्रकारे बोलशील. करुणा वहिनी खूप चांगल्या आहेत. तू त्यांची काळजी नाही घेणार तर कोण घेणार? वहिनीची काळजी घे दादा. तर परवा बाळासंग हिचं लगीन लावून टाकू. मी हिची काळजी घेईल की, तुम्ही हिची चिंता नका करू. समद बोलणं झालंच आहे, तर जेव्हा म्हणाल तेव्हा करून टाकू. तर करा लग्नाची तयारी सुरू. मी तर फक्त हेच बोलायला आली होती, परवा बाळाचं लगीन होणार. तुम्ही लोक जा, मी बी जाते. नमस्कार. चल बाळा. मला काय बघत आहेस? ती जी पोरगी जात आहे ना, तिला बघ. तुझी होणारी सवत आहे ती. परवा जेव्हा कॉलेजमध्ये समद्यांच्या समोर भीमच्या परीक्षेचा निकाल सांगितला जाईल ना, तेव्हा ही तर गपगुमान बाळा आणि या पोरीचं लगीन होत असल. होय, जर तू ठरवलंस तर हे लगीन होण्यापासून थांबवू शकतेस. आपल्या नात्याला वाचवण्यासाठी जलंभर लई करार करायला लागतात. एकदा तू बी कर की. काय करावं लागेल मला आई? माझ्या पक्षात यावं लागल, त्या भीम आणि रमाच्या विरोधात. जर तू माझ्या पक्षात आलीस तर बाळाच्या समोर मी बी सिद्ध करीन का तो पोरगा तो सुमित खोटारडा हाय आणि तू खरी हायस. जर नवरा वाचवायचा असल तर माझ्या संग मिळून त्या भीम रमा संग दुश्मनी केली पाहिजे. विचार कर आणि निर्णय घे मग. घेतला निर्णय. तसं सून होण्याच्या नात्यानं मला असं बोलायला तर नाही पाहिजे, पर तुमच्यासारख्या खालच्या थराला जाणाऱ्या बाईची काय साथ देणार? घेतला निर्णय की जर ते ह्या गोष्टीवर शक करून माझ्यासोबत नातं तोडायला तयार आहेत, मग तोडू देत. कारण पुढे तर आयुष्य लय बाकी आहे. घेतला निर्णय की भीम भाऊ आणि रमा जे काम करत आहेत ना, त्याचा विरोध करून मी माझ्या पूर्ण जातीची विरोधी नाही बनू शकत. त्यामुळं तुम्ही जावा आणि आनंदात करा त्यांचं लगीन. अन्यात जाणार भीम भाऊच्या कॉलेजमध्ये. त्यास मी डिग्री घेताना बघणार. बाबा, आता फक्त एकच उपाय राहिलाय. आजच्या आज भीमरावला मारून टाकू. म्हणजे उद्या ज्या मोठ्या जातीच्या लोकांची सभा होणार आहे ना, ते आपल्याला शुभेच्छा देतील. तुमचा सन्मान होईल बाबा, आणि तुमचा मान तुमच्या डोक्यावरच राहू शकेल. निव्वळ योजना बनवत असतोस. अरे आजपर्यंत तू जे काय बोललास ते केले. फेटा वाचवणार माझा. ऐका ऐका रे तुम्ही चौघांनी.
इकडे या. बोला मालक. जा जा आणि त्या भीमरावच्या चाळीच्या आसपास उभे राहा आणि जसा तो भीमराव बाहेर येईल त्याला तिथेच मारून टाका. नंतर काय होईल ते बघून घेऊया. बरं मालक. वय मालक. चला. बाबा उद्यासाठी तर वेळ आहे ना. आज संध्याकाळपर्यंत तर काही खेळ होऊ शकतो. भीम कुठं जात आहेस? काम शोधायला. मी विचार केला जोवर बडोद्याला जात नाही तोपर्यंत काम करतो. बरं बडोद्याला का जाणार आहेस? कारण करार झालेला आहे. काय बोललास? करार? यासनी कुठं करार समजतो? लग्नानंतर लई गोष्टींचा करार यांचा बी होता की माझ्या संग. काय झालं त्याचं? जिजाबाईच्या समोर पुढे शिकण्याची गोष्ट आत्ता नाही करायला पाहिजे. बस भीमराव बाहेर येणार आहे. जसा तो बाहेर येईल त्याच्यावर हमला करून त्याला मारून टाकू. येतो मी. थांबा. आता कुठं बी जाऊ नका. आधी घरी चला. म्हणजे घरला चला. मी काम शोधायला चाललोय, परंतु झालं काय? रमा, तुम्ही आतमध्ये चला पहिले. अगं पण थांबवतीयस का ते तरी सांग. रमा, अगं उभे राहा. तुम्ही या खोलीच्या बाहेर जाणार नाही. आज इथंच थांबायचं. पण का? तुम्ही बघितलं नाही? चाळीच्या बाहेर जी लोक होती त्यांच्या हातात अवजारं होती. मी जेव्हा बाहेरून येत होते तेव्हा मी बघितलं. जर तुम्ही पुढे गेला असता तर त्यांनी मारलं असतं. म्हणून मी तुम्हाला आत घेऊन आले. ते सगळं ठीक आहे, पण कधीपर्यंत असं इथे लपून बसायचं मी? फक्त आजसाठी. आज पुरतच का? कारण जेव्हा मी आतमध्ये येत होते ना तेव्हा काही लोक बोलत होते की मेघनाथजींना मोठ्या जातीचं जे प्रतिनिधित्व मिळालंय ते उद्या संपून जाईल. म्हणून तर ते आज तुमच्यावर हल्ला करून आपला फायदा बघत होते. एक चांगली पोरगी बघितली हाय म्या. तर बोलते लगीन करून घे तिच्या संग. मग या करुणाचं डोकं ठिकाणावर येईल. काय बोलत आहात आई तुम्ही? लग्नाचा विषय तर मी असाच रागात बोललो होतो करुणाला, तिला घाबरवायला. असं जर मी काय केलं तरी बी ना तिथं समधी लोक दंगा घालतील. लोकांचं काय? लोकांनी सोड. अन या करुणाने बी तर तुला धोका दिला हाय. तसं बी म्याची पोरगी बघितली हाय ती सुंदर हाय.
लय आनंदी राहशील तू. मी तर बोलत आहे उद्या समधी जाणार आहे भीमची डिग्री आणायला. तेव्हाच तू लगीन करून घे आणि सुनबाईला सरळ घरला घेऊन ये. अरे जे होईल ते बघितलं जाईल. आणि तसं बी 2 बायका असणं कुठला गुन्हा थोडीच आहे. आज तुमची बी परीक्षा आहे की तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता आणि तुमच्या जीवनात माझं काय महत्व आहे. ठीक आहे मग या उद्याच दुसरं लगीन करतो. बस आधीच कुणाला माहित नाही पडलं पाहिजे. मी सरळ माझ्या नव्या बायकोला घेऊन ठरलाच येतो. ठीक आहे, मी अभि कुणालाच काही नाही सांगणार. ताई, काय झालं? तुम्ही रडत का आहेसा? काही नाही रमा, फक्त काही गोष्टी आठवल्या. काय झालं करुणा? लई वाईट गोष्टी आठवल्या का? मी बरी आहे. तू सांग, कुठे जातेस? काम शोधायला जायचं होतं ना, जाऊया? नाही, आज काम शोधायला नाही जायचंय. आज बाहेरपर्यंतच जायचं आहे. बाहेरपर्यंत म्हणजे? तुम्ही चला, मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. निघेलच. जसा भीम बाहेर निघेल त्याला सोडायचंच नाही. तिकडे बघा तुम्ही समजे, आणि लक्ष देऊन बघा याच्यात काय आहे ते. अन जर एक बी पाऊल चाईच्या दिशेने वाढवलं ना तुम्ही, तर याच वीट आणि दगडानं तुम्हा समद्यासनी जखमी करू आम्ही. म्हणून तुम्ही लोक जा इथून मेघनाथ जवळ. आणि तर उन्हात असं उभं राहून काय बी फायदा नाही होणार. हे शिक्षण बी ना माणसाला किती कमकुवत बनवतं. बघा, बायका पुढे उभ्या आहेत आणि भीमराव मर्द असून बी माग उभा आहे. भीमराव, तुला लाज वाटली पाहिजे. का वाटली पाहिजे? एक बायको आपल्या नवऱ्याची रक्षा करते, त्यात लाज कसली? आणि जेव्हा गरज पडते तेव्हा ते बी माझी रक्षा करतात. अनेक वहिनी बी आपल्या धीराची सुरक्षा करू शकते. आम्ही समध्या जणी आमच्या जातीच्या त्या पहिल्या माणसाची रक्षा करत आहोत, ज्यानं ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं आहे. आणि हे समज करून आम्हा समध्यासनी लई गर्व वाटत आहे. हो हितेश काका, मला पण लाज नाही वाटत, गर्व वाटतोय मला. ह्या सर्वजणी माझ्या संरक्षणासाठी पुढे येऊन उभ्या आहेत आणि मी या सर्वांसाठी एवढा महत्वाचा आहे. ज्यांना लाज वाटली पाहिजे ते लोक तिथे उभे आहेत, त्या झाडाच्या मागे. मालक, आम्ही वाट बघत होतो चाळीच्या दरवाजाच्या बाहेर, आणि रातची बी वाट बघितली असती, पर भीमच्या रक्षणासाठी समधी बसली आहेत. काय मूर्खासारखे बोलत आहात तुम्ही सर्वजण? असे कसे होऊ शकते? अरे कसे माहित पडले त्यांना? माहित नाही मालक. भीम तर चाळीतनं बाहेर येत होता, पर ती रमा मध्ये आली आणि त्याचा हात पकडून चाळीत घेऊन गेली. त्या भीमराव आणि रमाबाईने माझे आयुष्य नरकासारखे केले आहे. तर उद्या समाज पण मला बेइज्जत करेल.
नाही, कसा चेहरा दाखवू मी समाजाला? सर्वच्या सर्व बिनकामाचे आहात, कोणीच कामाचं नाही आहात, ना तुम्ही सगळे. परवा परीक्षेच्या निकालाची घोषणा होईल आणि त्या भीमचा सत्कार ज्योतिबा फुले यांची संस्था करेल आणि तेव्हाच भरलेल्या सभेमध्ये तुमचा फेटा उतरवण्यात येईल.